तर आज आपण शोध या कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट सुरू तर होते एका साध्या 1 रुपयाच्या नोटेच्या शोधाने, पण पुढे जाऊन ती आपल्याला मूल्य आणि आठवणी याबद्दल एका खूप मोठ्या सत्यापर्यंत घेऊन जाते. चला तर मग पाहूया काय आहे या कथेत. कथेची सुरुवातच होते एका अशा वळणावर जिथे मैत्री पणाला लागलेली आहे. आणि कारण काय, तर फक्त 1 रुपयाची नोट. हो, खरंच एका साध्या नोटेमुळे अनेक वर्षांची मैत्री तुटण्याच्या बेतात आहे. आता प्रश्न पडतो की 1 रुपयासाठी कोणी इतकं का करेल, मैत्री का पणाला लावेल? तर ह्याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला आधी भेटावं लागेल या कथेच्या नायिकेला, अनु इनामदारला. ती एक अतिशय स्वतंत्र आणि ठाम विचारांची स्त्री आहे. म्हणजे बघा, शिक्षण पूर्ण झाल्यावर बहुतेक जण काय करतात, पारंपरिक मार्गाने जातात, लग्न, संसार. पण अनु वेगळी होती. तिने तो मार्ग निवडला नाही, उलट स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची होती तिला. म्हणून तिने तब्बल 5 वर्षांसाठी घर सोडलं आणि स्वतंत्रपणे जगायचा निर्णय घेतला. आणि तिचा उद्देश अगदी स्पष्ट होता. तिला जगाकडे स्वतःच्या नजरेतून बघायचं होतं, कोणाच्याही प्रभावाखाली न येता. आणि हे अनुभव घेण्यासाठी तिने काय निवडलं, तर मुंबईत नर्स बनण्याचा मार्ग. अनुसाठी नर्सिंग हे फक्त एक काम नव्हतं, ते एक व्रत होतं. डॉक्टर रोगापर्यंत पोचतो, पण नर्स थेट रुग्णाच्या काळजाला हात घालते असं तिचं मत होतं. म्हणजे आजाराच्या पलीकडे जाऊन माणसाला समजून घेणं. आणि तिचीच ही जी सहानुभूती आहे ती आपल्याला पुढे कथेत खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर हीच स्वतःच्या तत्वांवर ठाम असणारी अनु आता मध्यरात्री मुंबईच्या रस्त्यांवर धावते, तिच्या मित्रांना घेऊन, फक्त त्या एका विशिष्ट नोटेसाठी. आणि हा शोध काही साधासुधा नाहीये. या शोधाचा प्रवास त्यांना कुठे कुठे घेऊन जातो बघा. मित्रांच्या घरून सुरू झालेला हा प्रवास एका अनपेक्षित अपघातामुळे पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतो आणि शेवटी एका प्रामाणिक टॅक्सी ड्रायव्हरशी त्यांची गाठ पडते. अनेक अडथळे पार करून अखेर त्यांना ती नोट सापडते, एका हॉटेलच्या काउंटरवर, नोटांच्या बंडलात. आणि जशी ती नोट तिच्या हातात येते ना, तशी ती सगळी धावपळ, ती सगळी बेचैनी शांत होते. आणि वेळ येते त्या भावनिक रहस्यावरून पडदा उठवण्याची. विचार करा, रात्र उलटून गेली आहे, हॉटेल बंद झालंय आणि त्याच्या पायऱ्यांवर बसून अनु अखेर आपल्या मित्रांना सांगायला लागते की एका साध्या कागदाच्या तुकड्यासाठी तिने हा सगळा खटाटोप का केला, का आहे तो तिच्यासाठी इतका अनमोल. तर ही गोष्ट आहे सुनीता नावाची, एक लहान मुलगी जी हॉस्पिटलमध्ये होती आणि ती तिचे शेवटचे क्षण मोजत होती. अनु तिची नर्स होती आणि तिने खूप मोठा धाडसी निर्णय घेतला. सुनीताला होणारा त्रास बघून तिने तिच्या शरीराला लावलेल्या त्या वेदनादायक नळा काढून टाकल्या. म्हणजे तिचं आयुष्य काही तास वाढवण्यापेक्षा तिचा शेवटचा क्षण शांततेत आरामात जावा याला तिने जास्त महत्त्व दिलं. ही खरंच खूप मोठी आणि करुणामय गोष्ट होती. आणि सुनीता गेल्यानंतर तिच्या आईने अनुलाही 1 रुपयाची नोट दिली. का? कारण तो सुनीताच्या खाऊचा रुपया होता, तिची शेवटची आठवण. माझा खाऊचा रुपया त्या ताईला दे, असं ती म्हणाली होती. म्हणजे आता कळतंय, हा शोध पैशांसाठी नव्हताच, तो होता एका अमूल्य आठवणीसाठी. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. एक ट्विस्ट आहे. तो जो टॅक्सी ड्रायव्हर होता ना, जो या सगळ्या प्रकाराचा साक्षीदार होता, तो आता पुढे येतो आणि एक असा काही दृष्टिकोन मांडतो जो सगळ्यांना विचार करायला लावतो. तो काय म्हणतो बघा, तो अनुला म्हणतो की आपला दोघांचा पेशा सारखाच आहे. जसा तुझ्याकडे नवीन रुग्ण येतो, तू त्याची काळजी घेतेस आणि मग तो निघून जातो, तसंच माझ्या गाडीत नवीन प्रवासी बसतो, मी त्याला त्याच्या जागेवर सोडतो आणि तो निघून जातो. दोघांनाही लोकांना काही काळासाठी आपलंसं करायचं आणि मग त्यांना सोडून द्यायला शिकायचं. पण मग तो एक खूप महत्त्वाचा फरक सांगतो. तो अनुला म्हणतो, तू नशीबवान आहेस. का? कारण तुझा शोध एका अशा वस्तूसाठी होता जी हरवली होती पण प्रयत्नांनी परत मिळू शकली. ती एक मूर्त गोष्ट होती. आणि मग तो स्वतःच्या दुःखाबद्दल बोलतो. तो म्हणतो, माझी स्वतःची मुलगी कायमची निघून गेली आहे. माझं जे हरवलंय ते मला कधीच परत मिळणार नाही. त्याची आठवण आहे, पण ती वस्तू नाही जी अनुसारखी त्याला शोधून परत मिळवता येईल. आणि इथेच ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. कोणत्या आठवणी अशा आहेत ज्या खजिन्यासारख्या आहेत, ज्यांना जपण्यासाठी आपण लढायला हवं, आणि कोणत्या आठवणी अशा आहेत ज्यांना आपण सोडून द्यायला शिकायला हवं. एका साध्या नोटेचा शोध, पण तो आपल्याला आठवण, दुःख आणि जे कधीच परत येऊ शकत नाही यावर किती खोलवर विचार करायला लावतो. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP,
MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.